श्री स्वामी समर्थ. फळांचे आहारातलं महत्त्व आपण जाणून घेऊया. असं झालं, हरित क्रांती झाली 1965ला. का? अन्नधान्याचा मुबलक पुरवठा व्हावा यासाठी. त्यानंतर अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता आपण मिळवली. तसेच आपली जी जनता आहे तिला संतुलित आहार मिळावा याकडे आपल्या लक्ष जायला लागले. सध्या प्रत्येक व्यक्तीला 120 ग्रॅम भाजीपाला आणि 40 ग्रॅम फळे मिळतात. तर हे प्रमाण फारच कमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं, तज्ज्ञांच्या मते 280 ग्रॅम भाज्या आणि 120 ग्रॅम फळांची शरीराला गरज असते. ते मुबलक प्रमाणात आपल्याकडे मिळत नाही. तसेच आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या लोकसंख्येला पुरेल एवढ्या भाज्यांची आणि फळांची लागवड झाली पाहिजे. एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे फळांचे जे किंमत आहे ती खूप जास्त असते, जी गरिबांना परवडत नाही, ही सत्यस्थिती आहे. तर गरिबांना परवडेल यासाठी कोरडवाहू जी जमीन असते त्यामध्ये जर भाजीपाला आणि फळांची लागवड केली तर ते गरिबांना मिळायला सोपं जाईल. कमी किमतीमध्ये त्यांना चांगला फळं मिळायला मदत होईल. तसंच विविध प्रकारच्या जे भाजीपाला फळं असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व असतात आणि यांच्यामध्ये असणाऱ्या या जीवनसत्वांमुळेच त्यांना संरक्षक अन्न असं देखील म्हटलं जातं. आहारामध्ये अजीवनसत्वाचा समावेश असणं आवश्यक आहे. अजीवनसत्वामुळे काय होतं, जर ते कमी पडलं अजीवनसत्व तर रातंधळेपणा येतो आणि ते मुबलक प्रमाणात असेल तर तो नाही येत. तसेच तरुण वयामध्ये शरीराची वाढ चांगली झालेली नाही दिसत अजीवनसत्व कमी असेल तर, आणि असेल चांगलं तर ती वाढ चांगली होते. हे कुठून मिळतं आपल्याला अजीवनसत्व? जास्तीत जास्त फळांमध्ये असतं अजीवनसत्व. ते असतं आंब्यामध्ये, खजुरामध्ये, फणसामध्ये, जर्दाळूमध्ये, पपईमध्ये, परसिमांमध्ये. या फळांमध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये मिळतं. तसेच ब जीवनसत्व. आहारात ब जीवनसत्व खूप महत्त्वाचं असतं. जर ते कमी पडलं तर बेरीबेरी नावाचा रोग होतो. तसेच पक्षघात, भूक न लागणे, कातडीची संवेदना नष्ट होणे, शरीरातील शक्ती कमी होणे, अशा प्रकारची इतर अनेक आजार आपल्याला दिसून येतात. हे कुठून मिळतं मग आपल्याला ब जीवनसत्व? बदाम, केळी, सुके जर्दाळू, अक्रोड, काजू यांच्यामधनं आपल्याला ब जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच शरीराची वाढीसाठी, कातडी निरोगी राहण्यासाठी देखील ब जीवनसत्व महत्त्वाचं असतं. ब जीवनसत्वाचा जर अभाव झाला तर वजन घटतं, भूक मंद होते, तसेच मोतीबिंदू वाढतो डोळ्यात, घसा बसण्याचं प्रमाण वाढतं. आणि मग हे कुठून आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये मिळू शकतं? बेल, सीताफळ
पपई, लिची, काजू, डाळिंब, अननस ह्या फळांमधनं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला ब जीवनसत्व मिळतं. तसेच आहारामध्ये क जीवनसत्व पण खूप महत्त्वाचं असतं. जर त्याचा अभाव झाला तर कातडी रखरखीत होते, खरूजसारखे आपल्याला गोष्टी दिसून येतात. आणि हे जीवनसत्व आपल्याला कुठून मिळतं? आंबट गोष्टींमधनं. मोस्टली मिळतं ते लिंबूवर्गीय फळं, टोमॅटो, बेल, पेरू, आवळा, आंबा, बोर, पपई आणि चेरी या फळांत भरपूर असते क जीवनसत्व. तसेच जर क जीवनसत्वाचा अभाव निर्माण झाला तर बारीक रक्तवाहिन्यांमधून रक्तस्राव व्हायला लागतो. शिवाय या जीवनसत्वामुळे पचन व्हायला चांगली मदत होते. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रत्येक फळामध्ये जे काही जीवनसत्व असतं ते आपल्याला कसं मिळतं किंवा कशावर अवलंबून असतं, तर ते अवलंबून असतं फळांची परिपक्वता, तसेच त्याची साठवणूक करताना घेतलेली काळजी, म्हणजेच त्याचे तापमान कसं ठेवलेलं आहे ते, नंतर त्या फळाला कशा पद्धतीने पाणी मिळालेलं आहे, त्या फळाला कशा पद्धतीने खत व्यवस्थापन झालेलं आहे, सूर्यप्रकाश कसा मिळालेला आहे, या सर्व गोष्टींवर ते फळ बनणं अवलंबून असतं. तसेच अक्रोड, बदाम, सुके जर्दाळू, काजू, करवंद, ॲवोकॅडो, बेल, मनुका आणि खजूर या फळांपासून भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला खनिजे मिळतात. करवंदांमध्ये लोह जास्त प्रमाणामध्ये असतं, त्याच्या खालोखाल असतं मनुका आणि खजुरांमध्ये. तसंच हिमोग्लोबिन हे जे द्रव्य आपल्या शरीरात असतं त्याचा लोह हा प्रमुख घटक असतो. हाडे व दात यांच्या वाढीसाठी कॅल्शियम व फॉस्फरस या दोघांचीही आवश्यकता असते. अशा प्रकारे फळांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये. त्यामुळे प्रत्येकाने फळझाडं ही लावलीच पाहिजे. आपण जरी शहरामध्ये राहत असू, तिथे जागा नसेल तर 1-2 झाड आपण लावू शकतो. आणि बरेच ठिकाणी लावलेले पण दिसतात आपल्याला. परसबागसारख्या गोष्टी पण आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये फळझाडं लावली जातात आणि त्यांची निगा पण चांगली राखली जाते. आणि म्हणजे जास्ती करून जे परसबागेमध्ये फळझाड लावले जातात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं जास्त करून रासायनिक गोष्टी फवारल्या नाही जात. सेंद्रिय पद्धतींचा वापर केला जातो, ही एक चांगली बाब आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनी देखील कुपोषण प्रमाण कमी राहण्यासाठी किंवा कुपोषण हे उदयालाच नाही आलं पाहिजे, यासाठी चांगल्या चांगल्या शेताच्या बांधावरती फळझाडं लावली पाहिजे आणि त्यांचा उत्तम आहारात उपयोग करून घेतला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांची मुलं, येणाऱ्या पिढी चांगलं आहार घेऊन त्यांची चांगली वाढ होईल. आणि हेल्दी असणं हे कधीही चांगलं असतं. जर आपण शरीराने चांगले राहू तर आपण काहीतरी काम करू शकू आणि चांगलं काहीतरी करू शकू. त्यामुळे शरीर चांगलं राहण्यासाठी त्याची काळजी घेणं पण तेवढीच आवश्यकता आहे.
धन्यवाद.